दैव बलवत्तर म्हणून वाचलो, पुन्हा काश्मीरला जाणार नाही अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत काश्मीरमधून परतलेल्या नाशिकमधील पर्यटकांनी। नाशिकमधून 18 पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते। हल्ल्याच्या दिवशी पहलगामला जाण्याचं नियोजन होतं, मात्र पोहोचण्यापूर्वीच हल्ल्याची माहिती मिळाली आणि हे पर्यटक थोडक्यात बचावलेले आहेत। या नाशिकमधील पर्यटकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये खरं तर अनेक जीव बचावलेले देखील आहे। यातील काही पर्यटक जे नाशिकचे होते ते आता नाशिकला परतलेले आहे। अनुभव तर खूप भयंकर होता, कारण की आम्ही सगळे एन्जॉय करायसाठी गेलेलो होतो, पण मग असं काय होईल असं कोणाच्या मनामध्ये पण नव्हतं। हे असं आम्ही पहिलाच स्पॉट होता आमचा पहलगाम, तो स्किप झाल्यामुळे आम्ही गुलमर्गला गेलो। त्याच दिवशी आम्हाला दुपारनंतर 4 नंतर अशी बातमी कानावरती पडली की असं असं झालं आहे। तर आम्ही एकदम अक्षरशः सर्व हादरून गेलेलो होतो की दैव म्हणजे आमचं चांगलं की आम्ही तिथे गेलेलो नाही आणि आम्ही गुलमर्गला गेलो। स्किप झाल्यामुळे ते स्पॉट वाचलो आम्ही। ॲक्च्युली आपली इंडियन आर्मीला मी खरंच सॅल्यूट करतो। पावला आम्हाला आधार देत होते की जागा सेफ आहे, पण वातावरण असं झालं होतं की प्रत्येक टुरिस्टला प्रत्येक आर्मीने सांभाळणं शक्य नव्हतं। त्यामुळे पण आम्ही शिंदे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आमची इकडे सोय करून आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं। आता ही जी घटना घडलेली ती हादरून टाकणारी घटना आहे पहलगाममधली। तर मग ती घटना घडल्यानंतर असं वाटलं की आता काय करावं पुढे, आणि अशा इतक्या खतरनाक म्हणजे इतक्या वाईट भावना आता मनात येत होत्या त्या स्पॉटला। पण मग सर्वांना सांभाळून आणि धीर देऊन आम्ही इथपर्यंत सुखरूप पोचलेलो आहे। जेव्हा आम्ही गुलमर्गवरून आलो तेव्हा ही घटना ऐकलेली आम्ही खूप घाबरलेलो होतो। आम्ही रूमच्या पण बाहेर नाही निघालेलो आणि रूममध्येच थांबलो। अशी परत कोणावर वेळ येऊ नये अशीच प्रार्थना त्यांची आता देवाकडे आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।